नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी चमचमीत झणझणीत तोंडाची चव वाढवण्यासाठी मटार बटाटा रस्सा भाजी कशी करायची ते बघतोय आणि मस्त जबरदस्त बनून तयार होते। चवीला सुद्धा खूप छान लागते आणि मस्त अशी दाटसर सुद्धा बनून तयार होते। चला तर मग छानपैकी ही रस्सा भाजी बनवायला आपण लगेच सुरुवात करूयात। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि मुळात म्हणजे आपण ही भाजी अजिबात कुठल्याही प्रकारचं वाटण न करता बनवलेली आहे, तरी सुद्धा छान अशी दाटसर बनून तयार होते। तर तुमची ही भाजी मी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीचीच यावी, तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। चला पटकन आपण मस्त अशी लाजवाब मटार बटाटा रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया। तर साहित्य बघून घेऊया। 1 वाटी ताजा मटार घेतला। मार्केटमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात ताजा मटार उपलब्ध असतो। 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा बेसन पीठ, चवीनुसार मीठ लागेल। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो तो कट करून घेतला। 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे किसलेलं खोबरं आहे, 1 चमचा गरम मसाला, 2 इथे मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहे आणि त्यासोबत 2 बटाटे घेतले। त्याची साल काढून त्याच्या मी अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये फोडी करून घेतल्या आणि आपल्याला गार्निशसाठी अगदी थोडीशी कोथिंबीर आहे आणि त्यासोबत आपल्याला 1 चमचा लाल तिखट सुद्धा लागेल। चला तर मग आपण मटार बटाटा रस्सा भाजी करायला घेऊया। आता इथे गॅसवर मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। इथं 2 चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये जिरं घालून घ्यायचं। बघा जिरं मस्त असं फुललं आहे। तर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांद्याला व्यवस्थित असा सोनेरी रंगावर खमंग परतून घ्यायचा आहे। बघा छान कांदा इथं सोनेरी रंगावर मी परतून घेतला। आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो हा लवकर शिजावा म्हणून यामध्येच मी चवीनुसार मीठ घालते आणि टोमॅटो हा मस्त असा मऊ होईपर्यंत शिजून घेऊया। बघा इथं टोमॅटो एकदम असा मऊ शिजून घेतला मी। आता यामध्ये जाईल आलं लसूण पेस्ट। ही फक्त अर्धा मिनिट या तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची, जेणेकरून कांदा टोमॅटोसोबत व्यवस्थित अशी शिजल्या जाईल। बघा मस्त मी इथं आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घेतली। आता यामध्ये घालूयात लाल तिखट, हळद, गरम मसाला, किसलेलं खोबरं, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, सगळे सुके मसाले एकजीव करून घ्यायचे। बघा इथे मी सुके मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले। आता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं, कारण यामध्ये आपण बेसन पीठ घातलं जो रस्सा आहे तो असा वेगळा नाही होत, एकसंध राहतो, म्हणून इथे हे मसाले 3 ते 4 मिनिटासाठी परतून घेऊया। आता इथे हे मसाले 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असे परतून घेतले। आता यामध्ये अगदी थोडंसं 1 चमचा इतकं पाणी घालते। आता यामध्ये मटार घालून घ्यायचा। ताजा आणि फ्रेश मटार आहे आणि त्याचसोबत बटाटे व्यवस्थित हे मिसळून घ्यायचं। बघा इथे मी हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घेतलं। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण पाणी घालूया। आता इथे 5 मिनिटं झाली आहे। बघा इथं 5 मिनिटासाठी ही भाजी छान वाफेवर अशी मी शिजून घेतली। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। तर पाणी तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता, तुम्हाला कितपत रस्सा हवा आणि कितपत अशी दाटसर हवी ही भाजी। तर इथे मी टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं आहे। रस्सा भाजी ही जास्त अशी सरसरीत करत नाही, थोडी अशी दाटसरच करते। आता यामध्ये मटार आहे तो शिजायला जरा वेळ लागतो, म्हणून आपल्याला ही मटार बटाटा भाजी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं गॅस मंद आचेवर ठेवून शिजून घ्यायची आहे। आता इथे जवळपास 20 मिनिटं झाली आहे आणि बघा क्या बात आहे, मस्त असं तवंग आला आहे, तुम्ही बघू शकता आणि सुगंधसुद्धा अफलातून येत आहे। बघा इथं मटार बटाटा रस्सा भाजी बनून तयार आहे आणि काही दिसते भारी। आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। बघा कोथिंबीर व्यवस्थित अशी भाजीमध्ये मिसळून घेतली। आता गॅस करूया बंद आणि तुम्ही बघू शकता रंग, टेक्स्चर तरी कमाल आली आहे, तवंगसुद्धा कमाल आला आहे
आणि तुम्ही याचा थिकनेससुद्धा बघू शकता. इथं मी जास्त अशी सरसरीत भाजी केली नाही, थोडे याला थिकनेस आहे. आणि यातील बटाटासुद्धा व्यवस्थित असा शिजला आहे आणि मटारसुद्धा छान शिजला बघा, व्यवस्थित असा मॅश होतो. तर मस्त अशी इथं आपली दाटसर अशी मटार बटाटा रस्सा भाजी बनवून तयार आहे. चवीला खूप छान लागते. हिवाळ्याचा सीझन आहे, मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रमाणात ताजा आणि फ्रेश मटार मिळतो. तर आपण तो विकत आणून त्याची फ्रेश अशी मस्त भाजी करू शकतो. चपातीसोबत छान लागते ही भाजी खायला, भाकरीसोबतसुद्धा छान लागते किंवा मग भातासोबतसुद्धा खाऊ शकता. चव याची एक नंबरच येते. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.